मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्मक्रांतीला माझे मनापासून समर्पण. त्रैलोक्य बौद्ध महासंघ शाखा सातारा आयोजित वर्षावास कार्यक्रमांतर्गत 7 भीमयुगाची हा जो कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आपण पूर्ण साताऱ्यामध्ये आयोजित करत असतो आणि या कार्यक्रमामध्ये धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म यांचे विचार जनजागृती आपण करत असतो. सातारा तालुक्यामध्ये आपण दर पौर्णिमेला बौद्ध अनुयायांच्या घरी हा कार्यक्रम स्थानिक पातळीवर आपण साजरा करत असतो पौर्णिमा. त्याचप्रमाणे इतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिथे ते संधी मिळेल शक्य होईल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं कार्य जेणेकरून हा बौद्ध धर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि धर्माचा विकास होईल. धर्माचे विचार तळागाळात पोहोचवण्याचा त्रिरत्न बौद्ध महासंघ नेहमीच प्रयत्न करत असतो आणि या वर्षावासाचं महत्व आता आपले बौद्ध सेवा संघ करंदी अध्यक्ष यांनी आता सांगितलेलंच आहे. तर भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून वर्षावास हा कार्यक्रम सुरू आहे आणि भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्षावास त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि जी पार्श्वभूमी आपण सांगितलेलीच आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण सातारा तालुक्यामध्ये तसेच साताऱ्याच्या बाहेर सुद्धा आपण अनेक वेगवेगळ्या टीम तयार केल्या. आपल्या संघानं त्रिरत्न बौद्ध महासंघाने वेगवेगळ्या टीम तयार केल्या 5-6 आणि या टीम अंतर्गत खूप छान पद्धतीनं हा वर्षावास कार्यक्रम घेतला जातो आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो या कार्यक्रमांना. आणि वर्षावास खरोखरच एक असा कार्यक्रम आहे लोकांच्या मनामनामध्ये आणि घराघरामध्ये जातो. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर धम्माचे विचार आणि गौतम बुद्ध म्हणजे काय आणि आपण कोण आहोत याचं अस्तित्व याची अस्मिता नक्कीच लोकांच्या मनामध्ये टिकून राहते आणि वर्षभर ही एनर्जी वर्षावासाची पुरत असते. याही वर्षी आपण आपल्या करंदे गावामध्ये वर्षावास कार्यक्रम ठेवला. तर उपस्थित सर्व प्रथमतः अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे वर्षावास कार्यक्रमाचे अध्यक्ष काका गंगावणे काका त्यांचं स्वागत आणि उपस्थित सर्व अनुयायी यांचं सुद्धा स्वागत.